कुपोषण मुक्तीकडे दमदार पाऊल। तळोदा तालुक्यातील 115 अंगणवाड्यांना सेंट्रल किचन मार्फत पोषण आहार। 26 अंगणवाड्या डिजिटल होणार। दीपक गोसावी। नमस्कार। कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना तळोदा तालुक्यात यशस्वीपणे राबवली जात आहे। जिल्ह्यातील बालकांना सुयोग्य पोषण आहार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार तळोदा तालुक्यातील 115 अंगणवाडी केंद्रांना आता सेंट्रल किचन मार्फत अन्नाचा पुरवठा सुरू झाला आहे। फीडिंग इंडिया कंपनीद्वारे चालवण्यात येत असलेल्या या सेंट्रल किचन मधून शासनाने ठरवून दिलेल्या उच्च निकषांनुसार आहाराचा पुरवठा केला जात आहे। बोरद येथील 9 अंगणवाड्यांमध्ये याची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुरवठा अत्यंत चांगल्या दर्जाचा असल्याचे दिसून आले। रोज सकाळी ठीक 11 वाजता वाहनाच्या माध्यमातून येणाऱ्या आहारामध्ये डाळ भात, एक पालेभाजी आणि पोळ्या यांचा समावेश असतो। सकाळी 9 वाजता बालकांना पोषण आहाराची कमतरता भरून काढणारा नाश्ता देखील वितरित केला जातो। बालकांची प्रोटीनची गरज लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार अंडी देखील दिली जात आहेत। शिजवून आणलेला आणि गरम असलेला हा आहार बालकांना अधिक आवडत असल्याने या ठिकाणी उपस्थित असलेले पालक अत्यंत आनंदी दिसून आले। केवळ आहारच नाही तर बालकांच्या शिक्षणाकडेही तळोदा तालुक्याने लक्ष दिले आहे। एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत 26 अंगणवाड्यांची निवड डिजिटल अंगणवाडी होण्यासाठी करण्यात आली आहे। या अंगणवाड्यांच्या भिंती आता रंगीबेरंगी असतील आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिले जाईल। यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक बालकामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल। नंदुरबार जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या या दुहेरी उपक्रमामुळे तळोदा तालुका कुपोषण मुक्तीच्या आणि गुणात्मक शिक्षणाच्या दिशेने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे।